कुठली निवडणूक म्हटली की कार्यकर्त्यांची लगबग सुरू होते, उडबस सुरू होते, सगळे कार्यकर्ते प्रचारामध्ये गुंततात. परंतु नागपूरचे माजी महापौर मात्र काहीसे निवांत आहेत, कारण निवडणूक जाहीर झाली की आपोआपच त्यांच्याच घरातले 30 कार्यकर्ते त्यांना येऊन मिळतात. पाहूया हे सगळं प्रकरण काय आहे. नागपूर महापालिकेचे माजी महापौर नरेश गावंडे यांचा हा प्रचार सुरू. पण या प्रचारात कार्यकर्त्यांपेक्षा जास्त नातेवाईकांचीच गर्दी आहे. कारण गावंडे यांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रभरातले 30 नातेवाईक नागपुरात दाखल झाले. 5 भाचे, पुतण्या आणि जावयांची फौज या घोषणाबाजीत व्यस्त आहे. आणि अनेक ठिकाणी लोक नातेवाईकांकरता तिकीट मागतात, परंतु आमच्या कुटुंबामध्ये एकाला नात्यामध्ये तिकीट मिळाली आहे म्हणून संपूर्ण नातेवाईक त्या निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले आहेत. याच्यामध्ये माझा छोटा नातू 6 महिन्यापासून तर माझ्या सासूबाई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. माझ्या सर्व बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत, भाचे या ठिकाणी आलेले आहेत. या निमित्ताने असं वाटलं की संपूर्ण परिवार एक आहे आणि कुणाच्याही मनात काही किंतु परंतु नाहीये. पुरुषांनी रस्त्यावरचा प्रचार सुरू केलाय, तर महिलांनी घरात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. सगळ्याच नातेवाईकांनी 15 दिवसांची सुट्टीच काढली आहे. घराचं काही कामं नाही, काही नाही. 15 दिवसापासून तिकीट मिळाली त्या दिवसापासून आम्ही इकडे आलेलो आहोत. आमचे छोटे छोटे नातू सुद्धा सोबत आहे. आज माझ्या नातीची तब्येत खराब आहे तरी मी तिला सोबत घेऊन आलेली आहे, कारण की सगळ्यांना खूप उत्सुकता लागली आहे की आमचे भाऊ निवडून आले पाहिजे. यावेळेस आमचे पोरं सुद्धा म्हणजे सुट्ट्या घेऊन आलेले आहेत इथे. आणि आम्ही सुद्धा घरचे काहीच कामं नाही, काही लक्ष नाही, आमच्या तब्येतीकडे सुद्धा काही लक्ष नाहीये. जे डॉक्टरकडे जाणं सुद्धा आम्ही विसरून गेलो. फक्त घरातच नाही तर महिलांनी रस्त्यावरही प्रचाराची धुरा सांभाळली आहे. कच्ची बच्ची कडेवर घेऊन बायकांनी घरदार पिंजून काढलंय आणि सासू सासरे बनलेत होम मिनिस्टर. ही सूरज बडजात्याच्या सिनेमाची कहाणी जरी वाटत असली तरीही ही खरी कहाणी आहे. आणि इतर पक्षांमधली किंवा काँग्रेस पक्षातील सुद्धा नेते मंडळी जे परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी तिकीट मागत असतात, त्या सगळ्यांना सुद्धा ही एक शिकवण आहे की परिवार हा राजकारणामध्ये सामील होऊ शकतो, मात्र त्याला एकत्र ठेवण्यासाठी एकच उमेदवार उभा राहिला तरी खूप आहे. कॅमेरामन व्यंकटेश नायडूसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर.